वेडिंग प्लॅनर्स ला प्रेफर करावं की स्वतः सगळ्या गोष्टी कराव्यात? मी आयुष्याच्या आता ज्या फेजमध्ये आहे तिथे माझ्यासाठी हा लहानपणापासून संस्कार होता टाइम इज मनी, पण आज मला तो खूप जाणवतो. सो वेडिंग प्लॅनर्स आले तर नक्की कुठेतरी प्लॅनिंग सुनियोजित होईल, पण त्याच्यासाठी आपल्याला खर्च करायला लागेल. आता हा जर का खर्च करायचा हा साधारण 10 ते 15% एक्स्ट्रा जाऊ शकतो आपण स्वतः वेळ देऊन प्लॅनिंग करण्यात. पण ह्यानी आपण सोहळा चांगल्या प्रकारे जर का एन्जॉय करू शकत असू आणि आपला वेळ वाचत असेल, प्लॅनिंग मध्ये जाणारा वेळ वाचत असेल, तर नक्की ते करण्यास हरकत नाही. वेडिंग प्लॅनर्स हवेत का? तर माझ्या बजेटमध्ये बसत असतील तर नक्की हवेत. तिकडे मी फक्त कॉस्ट हा विचार करणार नाही. तिकडे मी माझं एक मेंटली मी फ्री असतो. नाहीतर काय होतं, कुटुंबियांची धावपळ सुरू होते. अरे तो कॅमेरामन आलेला आहे की नाही, नवऱ्या मुलाचा घोडा आलेला आहे की नाही, मग बँडवाले आलेले आहेत की नाही, जेवणाची व्यवस्थित सोय, सगळे पाहुणे जे व्यवस्थित जेवण करून जात आहेत की नाही. आणि आता मी जसं म्हटलं की पूर्वीसारखी अनेक काका मामा चुलत भावंड किंवा अशी सगळी खूप मोठी कुटुंब असतील तर ही सगळी व्यवस्था मॅनेज करणं ही शक्य व्हायचं. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सोहळा मॅनेज करण्यासाठी मॅनपॉवर पण नाही. सगळ्यात मोठी आवश्यकता अशा सोहळ्यांमध्ये काय तर मनुष्यबळ आहे. सो म्हणून आज वेडिंग प्लॅनरची गरज असेल आणि तुम्हाला परवडत असेल तर बिंदास घ्यावे.